आत्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. पूर्वजांनी व्यासपीठाचा पाया रचला, राष्ट्राचा उज्ज्वल भविष्य घडविण्याची जबाबदारी आपली. शरण पाटील, मुरुम. तारीख 6. पूर्वजांनी दूरदृष्टी ठेवून आपल्या राष्ट्राला उज्ज्वल भविष्यासाठीचा पाया रचला, म्हणून आज आपल्याला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ प्राप्त झाला आहे. त्यामुळे आपणही आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असून ती जबाबदारी आपण पार पाडू, असे प्रतिपादन भाजप युवा नेते तथा उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमॅन शरण बसवराज पाटील यांनी केले. मुरुम येथे दिनांक 6 वार सोमवार रोजी चैतन्यमूर्ती कैलासवासी माधवराव पाटील काका यांच्या स्मरणात प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सोशल मीडियाचा वाढता वापर विद्यार्थ्यांसाठी तारक की मारक या विषयावर आयोजित तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन शरण पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य उल्हास गुरगुरे तर प्रमुख उपस्थिती म्हणून नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, संचालक डॉक्टर सतीश शेळके, प्रमुख पाहुणे उमरगा पंचायत समिती माजी सभापती गोविंद पाटील, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, माजी नगरसेवक सुरेश शेळके, प्राचार्य अशोक सपाटे, उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार, डी व बी फार्मसी प्राचार्य डॉक्टर सदाक वली, उपमुख्याध्यापक कोंडारे आरबी, पर्यवेक्षक विवेकानंद परसाळगे, माजी प्राचार्य के के ब्याळे, काशीनाथ मिरगाळे, माजी सरपंच योगेश राठोड, निरंजन अंबर, शिक्षक नेते विलास कंटेकुरे, जिल्हा परिषद मुख्याध्यापक विजयकुमार देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चैतन्यमूर्ती काका यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करण्यात आला. शिक्षण महर्षी चैतन्यमूर्ती कैलासवासी माधवराव पाटील यांनी या परिसरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून संस्थेने लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा म्हणून या पहिल्या वर्षी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोविंद पाटील, प्राचार्य अशोक सपाटे, प्राचार्य उल्हास गुरगुरे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनात येणाऱ्या संघाला शाल, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम 5,001, 3,001, 2,001 व उत्तेजनार्थ 501 रुपये रक्कम असे बक्षिसाचे स्वरूप होते. उमरगा लोहारा तालुक्यातील 10 संघांनी स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने माध्यमिक विभागातून बसवराज पाटील तर उच्च माध्यमिक विभागातून प्राध्यापक उमाकांत महामुनी यांना शाल, फेटा, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. आयोजित वादविवाद स्पर्धेत छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बलसूर संघाच्या प्रगती अवशेकर राणी भालेराव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मुरुम विद्या कोरे भाग्यश्री बिराडे यांनी, तर तृतीय क्रमांक प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरुम वैष्णवी रुपनूर लक्ष्मी कोटे यांनी, तर उत्तेजनात प्रणिता सगर यांनी बाजी मारले. विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. प्राध्यापक संजय गिरी, प्राध्यापक नाकाडे सुधीर, प्राध्यापक कांबळे अण्णाराव, प्राध्यापक सोलंकर नारायण, प्राध्यापक रामपुरे सतीश, प्राध्यापक सोरोंशी अजित, प्राध्यापक बनगर बिभीषण, प्राध्यापक अंबर विश्वजित, प्राध्यापक राठोड दयानंद, प्राध्यापक धर्माधिकारी राघवेंद्र, प्राध्यापक गायकवाड अमोल, प्राध्यापक वाकडे रत्नदीप, प्राध्यापक जमादार सलीम, प्राध्यापक राठोड अजित, प्राध्यापिका कुमारी उन्नत रेखा, प्राध्यापक सांगळे दीपक, प्राध्यापिका सरस्वती तपसाळे, प्राध्यापिका माधवी निरगिडे, प्राध्यापक संगशेट्टी महेश, प्राध्यापिका कुमारी महामुनी साक्षी, फिरोज कागदी, राजू कोळी, धनराज कांबळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश रामपुरे, प्रास्ताविक प्राध्यापक उमाकांत महामुनी, आभार प्राध्यापक अण्णाराव कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अतिशय उत्तम रीतीने पार पडले. भारत माता की भारत माता की. भाषण लवकर संपवणार आहे, काळजी करू नका. तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. चैतन्यमूर्ती शिक्षण महर्षी कैलासवासी काकांच्या प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण प्राचार्य गुरगुरे सर व त्यांचे सर्व सहकार्यांसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे.
एक अतिशय महत्वाचा विषय वादविवाद स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून तालुकास्तरीय आयोजित करणं हे व्यासपीठ आपल्याला इथे उपलब्ध करून देण्यासाठी नक्की आम्ही संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर पाटील साहेब आम्ही सर्व संचालक मंडळ प्राचार्यांच्या सोबत आहोत. पण हे विचार गुरुगुले सर्व त्यांच्या सर्व सहकार्यांच्या मनामध्ये येणं हा एक फार महत्वाचा विषय आहे. मला वाटतं या स्पर्धेच्या युगामध्ये अनेक मान्यवरांची भाषणं झाली. मला वाटतं सपाटे सर आहेत, आमचे गोविंद पाटील साहेबांनी अतिशय सविस्तरपणे आजचा हा जो वादविवाद स्पर्धेचा विषय जो आहे ते सोशल मीडियाचा वापर मला वाटतं एक अतिशय महत्त्वाचा विषय आपल्या समोरील आज तरुणांसमोर फार मोठा विषय आहे. मला वाटतं सर्वप्रथम गुरुगुले सर आपल्याला खऱ्या अर्थानं आपलं अभिनंदन आणि आपल्याला खरं शुभेच्छा दिल्या पाहिजे की अशा पद्धतीचा विषय आपण वादविवाद स्पर्धेमध्ये पहिलं वर्ष आपण घेत आहात. मी आज आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, मला विश्वास आहे की आपल्या या सर्व नेतृत्वामध्ये सर्वांच्या सहकार्यानं या आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मराठवाडा वादविवाद स्पर्धेचं आयोजन आपण नक्की कराल अशी मला अपेक्षा आहे. आज तालुकास्तरीय झालेला आहे पण मराठवाडा स्तरीय आपण घेण्याची आपण आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये ताकद आहे. आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि आज या वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षण महर्षी काकांच्या स्मरणात ठेवलंय. मला वाटतं मी काकांचा नातू तर आहे पण आज आपल्या सर्व मान्यवरांनी जे सांगितलं की 1970च्या साली काकांच्या मनामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये हे विचार येणं की ग्रामीण भागामध्ये शिक्षण व्यवस्था व्हावं आणि आमच्या सर्व सामान्य कुटुंबातील मुला मुलींना शिक्षण मिळावं. मला वाटतं हे विचार त्यांनी त्या काळात आणल्यामुळं आज आपण इथं भाषण देतोय ही त्यांचीच कृपा आहे, हे त्यांचाच विचार आहे म्हणून आज आपण हे करू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र व देशाच्या पातळीवरती नक्कीच एक नेतृत्व आपल्याला लाभेल. आणि मुळातच प्राचार्य गुरुगुले सर एक अतिशय उत्तम वक्ते आहेत आणि त्यांच्या मनामध्ये नेहमी मला त्यांनी प्राचार्य झाल्यापासून माझ्याशी चर्चा करत असताना मला त्यांनी म्हणायचे सर मी एक चांगला काहीतरी कार्यक्रम हाती घेतो आणि आपण यावं. मी त्यांना नेहमी मिळालं. आमच्या गेल्या 2 महिन्यामध्ये चर्चा होत असताना आणि आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो. आलेल्या सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो आणि नक्की आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व उद्या असेल आणि व्यासपीठ तयार करून देणं फार महत्वाचं आहे. आम्हा मंडळींना व्यासपीठ भेटलंय पण आपल्या या सर्व विद्यार्थ्यांना व्यासपीठ भेटणं फार गरजेचं आहे. मी जरी आज एवढं चांगलं बोलतोय मॅडम पण शाळेमध्ये असताना मला बोलता येत नसेल पण आज ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला हे आज आम्ही तुमच्यासमोर विचार मांडू शकतो. त्याच पद्धतीनं या वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सर्व विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ तयार होतं, त्यांचं कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम होतं, त्याला या नवीन विषयाच्या माध्यमातून बोलण्याची संधी उपलब्ध होत आहे. म्हणून अतिशय चांगलं काम आपण हाती घेतलं. मी परत एकदा प्राचार्य व त्यांचे सर्व सहकार्यांची मी शुभेच्छा देतो आणि संस्थेच्या वतीनं आदरणीय काकाजींच्या माध्यमातून सर्व संचालक मंडळाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि स्पर्धेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दंड मराठी वर्त लढा सत्याचा.